भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणामध्ये पोलिसांना पत्र लिहिलेलं आहे। दिशा सालियान प्रकरणातल्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा। विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे नितेश राणे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा नितेश राणे यांनी आरोप केलाय। मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या हकालपट्टीची मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर। मनोज, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? काय नेमकं पत्रामध्ये मागणी केली आहे नितेश राणे यांनी? नक्कीच आपण बघितलं तर नितेश राणे हे दिशा सालियान प्रकरणात नेहमी पुरावा बाहेर काढत आहेत। त्यामध्ये आता नितेश राणे यांनी पत्र लिहिलेलं आहे। पोलीस आयुक्तांना नितेश राणे यांनी पत्र लिहिलेले आहे। त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्याची एसआयटी मधून हकालपट्टी करा असं देखील सांगितलं आहे। आपण बघितलं तर मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची हकालपट्टी करण्याची मागणी नितेश राणे यांनी पत्रातून केलेली आहे। आपण बघितलं तर याआधी धातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा नितेश यांनी आरोप देखील दाखल केला होता आणि त्या संदर्भात नितेश राणे यांनी पत्र लिहिलेलं आहे। पोलीस आयुक्त देवेन भारती यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी आपण या पत्रामधून मागणी केलेली आहे। मनोज, इथे महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, मात्र या संदर्भातले जे आरोप नितेश राणे करतायत त्या संदर्भातले काही पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत का? नक्कीच आपण बघितलं काय ना काहीतरी आपण दिशा सालियान प्रकरणामध्ये अधिवेशन देखील झालं। अधिवेशनामध्ये देखील त्यांनी दिशा सालियान प्रकरण हे मांडलं गेलं होतं आणि आपण नितेश राणे सातत्याने पाठपुरावा या प्रकरणाचा करत आहेत आणि कोणती ना कोणती माहिती हे नितेश राणे बाहेर काढत आहेत आणि आपण बघितलं आता त्यांनी देवेन भारती यांना हे पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक यांना हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे आणि आता आपण बघितलं तर देवेन भारती यामध्ये काय आपला पुढचा पाऊल घेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।